महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन विषयक दृष्टिकोन पार्ट 5 मध्ये आपण काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 71. संशोधन या शब्दाच्या अर्थासंबंधित खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? पर्याय क्रमांक ए. संशोधन म्हणजे कोणत्याही समस्येचे समाधान शोधण्यासाठी दृष्टीने केलेली व्यवस्थित कार्यकृती किंवा अशा कार्याच्या समूहाची शृंखला होय. पर्याय क्रमांक बी. ही एक व्यवस्थित, तार्किक व निष्पाप प्रक्रिया आहे ज्यामध्ये गृहीतकांचे परीक्षण, अंकांचे विश्लेषण, सिद्धांतांची व्याख्या व रचना केलेली जाते. पर्याय क्रमांक सी. ही सत्यासंबंधित बौद्धिक तपासणी किंवा शोध आहे. पर्याय क्रमांक डी. ज्यामध्ये ज्ञानात वृद्धी होते. तर संशोधन या शब्दाच्या अर्थासंबंधित कोणते विधान खरे आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. तर वरील ए, बी, सी, डी हे सर्व संशोधन या शब्दाच्या अर्थासंबंधित विधान खरे आहे. प्रश्न क्रमांक 72. तथ्य वर्गीकरण, सारणीकरण, सांकेतीकरण इत्यादींचा समावेश टिंबटिंबमध्ये होतो. पर्याय क्रमांक अ. तथ्य विश्लेषण. पर्याय क्रमांक ब. तथ्य संकलन. पर्याय क्रमांक क. तथ्य पडताळणी. पर्याय क्रमांक ड. निष्कर्ष. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. तथ्य विश्लेषण. प्रश्न क्रमांक 73. संशोधनासाठी मांडलेल्या गृहीत कृत्यांची पडताळणी. संशोधनासाठी मांडलेल्या गृहीत कृत्यांची पडताळणी. पर्याय क्रमांक अ. संशोधनाच्या सुरुवातीला करावी लागते. पर्याय क्रमांक ब. सुरुवातीला व तथ्य विश्लेषणानंतर करावी लागते. पर्याय क्रमांक क. संशोधन सुरू करण्यापूर्वी व संशोधन सुरू केल्यानंतर. पर्याय क्रमांक ड. संशोधन सुरू करण्यापूर्वी व संशोधन पूर्ण झाल्यावर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. सुरुवातीला व तथ्य विश्लेषणानंतर करावी लागते. प्रश्न क्रमांक 74. एका महाविद्यालयीन प्राध्यापकाने एका परिसंवादात संशोधन पेपर सादर केला. त्यामध्ये त्याने खूप जुने संदर्भ विधाने पुरावा म्हणून दिली. ही परिस्थिती टिंबटिंब उदाहरण आहे. तर पर्याय क्रमांक अ. तांत्रिक चूक. पर्याय क्रमांक ब. नैतिक चूक. पर्याय क्रमांक क. शैक्षणिक दुर्लक्ष. पर्याय क्रमांक ड. संदर्भ स्रोत अद्ययावत करण्याची अक्षमता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. संदर्भ स्रोत अद्ययावत करण्याची अक्षमता. उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 75. संशोधकाकडे टिंबटिंब हा गुण असावा. पर्याय क्रमांक अ. संशोधनातील पदवी. पर्याय क्रमांक ब. आर्थिक बाबींचे ज्ञान. पर्याय क्रमांक क. विचार स्पष्टता. पर्याय क्रमांक ड. शैक्षणिक अनुभव. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. विचार स्पष्टता. प्रश्न क्रमांक 76. अनपेक्षित अडचणीस सामोरे जाण्यासाठी संशोधनाने अनपेक्षित अडचणीस सामोरे जाण्यासाठी अनपेक्षित अडचणी सामोरे जाण्यासाठी संशोधनाचे सत्य निष्कर्ष मांडणीसाठी अडचणींना सामोरे जाण्यास संशोधकाने टिंबटिंब लागते. तर पर्याय क्रमांक अ. प्रामाणिकपणा. पर्याय क्रमांक ब. नीतिधैर्य. पर्याय क्रमांक क. विचार स्पष्टता. पर्याय क्रमांक ड. एकनिष्ठता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. नीतिधैर्य. प्रश्न क्रमांक 77. तत्कालीन उपयोगात येणारी संशोधन प्रणाली टिंबटिंब आहे. तत्कालीन उपयोगात येणारी संशोधन प्रणाली टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक अ. संकल्पनात्मक संशोधन. पर्याय क्रमांक ब. क्रियात्मक संशोधन. पर्याय क्रमांक क. मूलभूत संशोधन. पर्याय क्रमांक ड. अनुभाविक संशोधन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. क्रियात्मक संशोधन. प्रश्न क्रमांक 78. संशोधन आराखड्याबाबत खालील काही विधाने दिली आहेत. त्यापैकी योग्य विधान निवडा. पर्याय क्रमांक अ. आदर्श संशोधन आराखड्याचे रूपांतर व्यवहार संशोधन आराखड्यात करण्यात येते. पर्याय क्रमांक ब. व्यवहार संशोधन आराखड्याचे रूपांतर आदर्श संशोधन आराखड्यात करण्यात येते. पर्याय क्रमांक क.
संशोधन करताना आदर्श संशोधन आराखडा बनवावा लागतो. पर्याय क्रमांक ड. संशोधनामध्ये आदर्श संरक्षण आराखडा पाहण्याची गरज नसते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. संशोधन आराखड्याबाबत आदर्श संशोधन आराखड्याचे रूपांतर व्यवहार्य संशोधन आराखड्यामध्ये करण्यात येते. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 79. संशोधन कार्यासाठी निवडलेल्या घटकांच्या निवडीची माहिती टिंबटिंबमध्ये असते. संशोधन कार्यासाठी निवडलेल्या घटकांच्या निवडीची माहिती टिंबटिंबमध्ये असते. पर्याय क्रमांक अ. निरीक्षण आराखडा. पर्याय क्रमांक ब. नमुना चाचणी आराखडा. पर्याय क्रमांक क. संख्याशास्त्रीय आराखडा. पर्याय क्रमांक ड. कार्यान्वयन आराखडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. नमुना चाचणी आराखडा. प्रश्न क्रमांक 80. कोणत्याही संशोधनामध्ये टिंबटिंब असावी. पर्याय क्रमांक अ. पुनरावृत्ती. पर्याय क्रमांक ब. सामान्यीकरण. पर्याय क्रमांक क. उपयोगिता. पर्याय क्रमांक ड. वस्तुनिष्ठता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. वस्तुनिष्ठता. प्रश्न क्रमांक 81. संशोधन म्हणजे टिंबटिंब हे नव्हे. पर्याय क्रमांक अ. नवीन सिद्धांत निर्माण करणे. पर्याय क्रमांक ब. जुन्या तत्वांचे परीक्षण करणे. पर्याय क्रमांक क. जुन्या तत्वांवर फेरफार करणे. पर्याय क्रमांक ड. चिकित्सक दृष्टिकोनातून अभ्यास करणे. तर संशोधन म्हणजे जुन्या तत्वांवर फेरफार करणे. पर्याय क्रमांक उत्तर आहे पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 82. टिंबटिंब हे संशोधनाचे महत्त्वाचे तत्व आहे. पर्याय क्रमांक अ. समस्यासूत्रण. पर्याय क्रमांक ब. गृहीतकृत्य. पर्याय क्रमांक क. संशोधन आराखडा. पर्याय क्रमांक ड. अनुभव प्रामाण्यता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. अनुभव प्रामाण्यता. प्रश्न क्रमांक 83. सत्य शोधण्यासाठीची संवाद पद्धती टिंबटिंब यांनी दिली. पर्याय क्रमांक अ. प्लेटो. पर्याय क्रमांक ब. सॉक्रेटिस. पर्याय क्रमांक क. प्रोबेल. पर्याय क्रमांक ड. हर्बर्ट. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. सॉक्रेटिस. प्रश्न क्रमांक 84. खाली दिलेल्या पर्यायांपैकी विसंगत पर्याय निवडा. पर्याय क्रमांक अ. पडताळणी. पर्याय क्रमांक ब. प्रचिती. पर्याय क्रमांक क. तपासणी. पर्याय क्रमांक ड. मांडणी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. मांडणी.